पक्षाने आमदारकीही दिली, कारखानाही विश्वासानं दिला. हो, पण त्या विश्वासाचं काय झालं शेवटी? गद्दार ते गद्दारच. 3 महिन्यात कारखाना सुरू करतो म्हणाले होते, पण झालं का नाही ना? सोन्याचा धूर नाही निघाला, फक्त आश्वासनांची राख उरली. हा कारखाना शेतकऱ्यांचा हक्क होता. लोकांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु गलिच्छ राजकारणासाठी लोकांचा विश्वासघात केला. मोहिते पाटील, जयवंतराव जगताप सगळे सोबत होते. पण सत्ता मिळताच गद्दारी केली. ज्या पक्षानं सर्व काही दिलंय त्याच पक्षालाही सोडून दिलं, हे जनतेला कळलंय. कमीत कमी खाल्लेल्या मिठाला जगलं पाहिजे माणसाने. आता अपक्ष पॅनल काढून बोबाटा करत फिरत आहेत. जनतेला माहित आहे हे सर्व स्वतःची पोळी भाजायचा प्रयत्न सुरू आहे. विकासाचा काही संबंध नाही. आता पब्लिक फसणार नाही, कारण सत्य आता प्रत्येक घरात पोहोचलंय. नवीन उमेदवार, नवीन ध्यास. काम करणारे लोकच आता नेतृत्व करणार. कमळ आणि घड्याळ हेच आमचं उत्तर आहे. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी कमळ आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. करमाळा तालुक्यातील जनतेनं पक्षावर विश्वास ठेवला, आमदारकी दिली आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा सहकारी साखर कारखानाही दिला. 3 महिन्यात कारखाना सुरू करतो, सोन्याचा धूर काढतो, अशी मोठी आश्वासनं दिली गेली. पण आज वास्तव काय आहे? कारखाना बंद आणि शेतकरी फसलेला. हा कारखाना शेतकऱ्यांचा हक्क होता. लोकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्या अपेक्षांचा गलिच्छ राजकारणासाठी विश्वासघात केला गेला. ज्यांनी प्रामाणिक साथ दिली, मोहिते पाटील, जयवंतराव जगताप, त्यांनाही गद्दारी मिळाली. ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले त्याच पक्षालाही सोडून दिलं. हे आता जनतेला स्पष्ट कळलं आहे. आज अपक्ष पॅनलच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजायचा प्रयत्न सुरू आहे. विकासाशी यांचा काहीही संबंध नाही. पण आता मतदार जागा झाला आहे. यावेळी करमाळ्याची जनता फसणार नाही. नवीन चेहरे, नवीन विश्वास आणि काम करणारे नेतृत्वच पुढे येणार. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी कमळ आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबा आणि प्रचंड बहुमतानं विजय निश्चित करा.